हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण एकदम मजेत. कोमल्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. आजच्या माझ्या रेसिपीचे नाव आहे गुजराती खिच्चू. गुजराती खिच्चू हा थंडीच्या दिवसात खूप केला जातो आणि ही रेसिपी खूपच पौष्टिक आहे. तर चला तर मग बघूया याची रेसिपी. आता आपण कृतीला स्टार्ट करणार आहोत. खिच्चू बनवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलं आहे. त्याच्यामध्ये मी 3 कप पाणी टाकून घेणार आहे. 3 कप पाणी टाकलेलं आहे. आता मी त्याच्यात 1 चमचा तीळ टाकते. आता मी ते ह्याच्यात अजवाईन टाकणार आहे. आता मी ह्याच्यात मिरची टाकणार आहे, हिंग, पापडखार, मीठ आणि कोथिंबीर आणि थोडंसं तेल ऍड करणार आहे. हे पाणी आता उकळून घ्यायचं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात तांदळाचं पीठ थोडं थोडं करून टाकून घेणार आहोत. तांदळाचं पीठ थोडं थोडं टाकून आता हे पटापट असं मिक्स करत जायचं आहे. हे सगळं तांदळाचं पीठ टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपलं रेडी आहे. आता आपण ह्याला स्टीम देणार आहोत. आपण आता स्टीम देत आहोत. स्टीम देऊन रेडी आहे. आता गुजराती किच्चू आपला रेडी आहे. मी याच्यावर आचार मसाला आणि तेल टाकलेला आहे. मित्रमैत्रिणींनो, ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी झाली हे मला कमेंटवरून नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रमैत्रिणींनो, तर लवकरच आपण भेटूया. बाय बाय.